हाय एव्हरीवन, मला खूप साऱ्या मुलांचे मेसेज येत होते की सर आम्ही रिनीट 2026 ची एक्झाम दिली आणि आम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये BHMS चे एक प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ऍडमिशनसाठी निवडायचं आहे. तर आमच्या कॅटेगरीमधून आमचा किती नीट स्कोर आणि ऑल इंडिया रँक असेल तर आम्हाला एक प्रायव्हेट BHMS कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट होऊ शकते. तर आज आपण याच तुमच्या डाऊट बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत आणि मी तुम्हाला महाराष्ट्र स्टेटमध्ये जेवढ्या कॅटेगरी आहेत त्या प्रत्येक कॅटेगरीमधून तुम्हाला किती ऑल इंडिया रँक आणि नीट स्कोरवर यावर्षी BHMS ला सीट अलॉटमेंट होऊ शकतं तर याची सविस्तर माहिती देणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील आणि जरी तुमचा एखादा डाऊट शिल्लक असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करून तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. पण महत्त्वाची गोष्ट अशी की जो कट ऑफ मी शेअर करत आहे ना तो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. जसं की मी एक ऑल इंडिया रँक काढलाय आणि त्या ऑल इंडिया रँक नुसार तुमचा रिनीट मध्ये किती जो आहे तो नीट स्कोर असू शकतो याचं प्रेडिक्शन करून मी हा एक्सपेक्टेड कट ऑफ तुमच्याबरोबर शेअर करत आहे. पण जर तुम्ही 2025 चा क्लोजिंग कट ऑफ बघितला तर मी जेवढा एक्सपेक्टेड कट ऑफ शेअर करतोय त्याच्यापेक्षा पण कमी मार्कावर तुम्हाला सीट अलॉटमेंट होताना दिसत आहे स्टेट मेरिट लिस्ट मधून. पण त्याचबरोबर जर एखादा विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामधून काउन्सिलिंग करतोय तर त्या कंडिशन मध्ये हा कट ऑफ अजून पण कमी जातो, हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. म्हणजेच तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय केली तर तुम्ही काउन्सिलिंग मध्ये भाग घेऊ शकता आणि तुम्हाला जर BHMS करणं असेल तर तुम्ही काउन्सिलिंग मध्ये भाग घ्या. शेवटच्या राऊंड पर्यंत चॉईस फिलिंग करून ठेवा, जेणेकरून की खूप कमी जरी तुमचा नीट स्कोर असेल तरी तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. आता आपण एक्सपेक्टेड कट ऑफची चर्चा करूया. सगळ्यात अगोदर जर आपण SC कॅटेगरीचा विचार केला तर SC कॅटेगरी मधून तुमचा ऑल इंडिया रँक जवळपास 9,24,617 येत असेल तर तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. 170 ते 180 हा आपला एक्सपेक्टेड नीट स्कोर असणार आहे 2026 मध्ये BHMS ऍडमिशन साठी. म्हणजेच तुमचा जर एवढा नीट स्कोर आला तर तुमचा ऑल इंडिया रँक नियर बाय 9 लाखाच्या आसपास तुम्हाला बघायला भेटेल. त्याचबरोबर जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर ST कॅटेगरीसाठी तुम्ही फक्त नीट एक्झाम क्वालिफाय असाल तरी तुम्हाला स्टेट कोट्यामधून महाराष्ट्र स्टेटमध्ये BHMS चे एक प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट होऊ शकतं. पण ही कंडिशन ऑल इंडिया कोट्यामधून बसणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर फक्त एक्सेप्शन हेच आहे की ऑल इंडिया कोट्याचा कट ऑफ BHMS चा स्टेट कोट्यापेक्षा कमी असतो. फक्त ST कॅटेगरीसाठी स्टेट कोट्यामधून कट ऑफ कमी असतो आणि ऑल इंडिया कोट्यामधून BHMS चा कट ऑफ तुम्हाला थोडा जास्त बघायला भेटेल. आता जर आपण VJ कॅटेगरीचा विचार केला तर या ठिकाणी जवळपास 8,54,906 एवढा ऑल इंडिया रँक 190 ते 200 मार्कापर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. NTB कॅटेगरी मधून 10,87,364 ऑल इंडिया रँक 150 ते 160 मार्कापर्यंत सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो 2026 मध्ये. NTC कॅटेगरी मधून 8,84,089 ऑल इंडिया रँक 180 ते 190 मार्कापर्यंत सीट अलॉटमेंट होऊ शकतं. त्यानंतर NTD कॅटेगरीचा जर आपण विचार करतोय समजा तर NTD कॅटेगरी मधून 7,96,591 ऑल इंडिया रँक 200 ते 210 मार्कापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतं. OBC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 8,98,939 ऑल इंडिया रँक 180 ते 190 मार्कापर्यंत सीट अलॉटमेंट होऊ शकतं. ACBC कॅटेगरी मधून 10,30,151 ऑल इंडिया रँक 150 ते 160 मार्कापर्यंत सीट अलॉटमेंट होऊ शकतं. आणि बऱ्याच वेळा ACBC कॅटेगरी मधून पण तुम्हाला फक्त आणि फक्त क्वालिफाय मार्कावर BHMS साठी सीट अलॉटमेंट होऊ शकतं. किंवा ACBC जर विद्यार्थी नसतील तर त्या कंडिशन मध्ये ACBCच्या सीट ज्या आहेत त्या OBC कॅटेगरीच्या मुलांना पण अलॉटमेंट होतात. त्याच्यामुळे ACBC कॅटेगरी आणि ST कॅटेगरी एक अशी कॅटेगरी जिथून की तुम्हाला फक्त क्वालिफाय मार्कावर पण BHMS ला स्टेट कोट्यामधून चौथ्या राऊंडच्या नंतर सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. आता ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर ओपन कॅटेगरी मधून 8,45,467 मार्क ऑल इंडिया रँक पर्यंत सीट अलॉटमेंट होऊ शकतं. 190 ते 200 एवढा तुम्हाला या ठिकाणी नीट स्कोर जो आहे तो एक्सपेक्टेड घेऊन चालणार आहे. त्याचबरोबर बरेच कॉलेज असे आहेत महाराष्ट्र स्टेटमध्ये की जे मायनॉरिटीचे आहेत आणि मायनॉरिटीमध्ये एक तर त्या मायनॉरिटीच्या मुलांना ऍडमिशन दिलं जातं म्हणजे सीट अलॉटमेंट होतं किंवा ओपन कॅटेगरीच्या मुलांना सीट अलॉटमेंट होतं. तर बऱ्याच कॉलेजमध्ये म्हणजे 4 ते 5 कॉलेजमध्ये मायनॉरिटीमध्ये तुम्हाला खूप कमी मार्कावर पण सीट अलॉटमेंट होताना दिसून येईल. पण ते आपल्या काही कामाचं नाहीये, कारण आपल्याकडे जर मायनॉरिटीचा डॉक्युमेंट नसेल आणि त्या कॉलेजमध्ये जर मायनॉरिटीचा विद्यार्थी अप्लाय करल तर त्या कंडिशन मध्ये ती जागा आपला किती जरी चांगला स्कोर असला तरी आपल्याला अलॉटमेंट न होता त्या मायनॉरिटीच्या विद्यार्थ्याला अलॉटमेंट केली जाते. त्याच्यामुळे ते कॉलेज आपल्या काही कामाचे नाहीये. तर त्यांचा कट ऑफ तुम्ही शेवटचा क्लोजिंग कट ऑफ किंवा एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चालणार नाहीये. जो कट ऑफ मी शेअर केला हा कट ऑफ तुम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणून यूज करू शकतात. पण परत सांगतोय हा एक्सपेक्टेड डाटा आहे. यापेक्षा तुमचा स्कोर कमी असेल तरी तुम्हाला महाराष्ट्र स्टेट कोट्यामधून किंवा ऑल इंडिया कोट्यामधून कॅटेगरीच्या फीस मध्ये किंवा गर्ल्स एज्युकेशन मधून 100% BHMS ला अलॉटमेंट होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय केली असेल चॉईस फिलिंग करा शेवटच्या राऊंड पर्यंत, तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये. आणि तुम्हाला जर महाराष्ट्र स्टेटमध्ये किंवा ऑल इंडिया कोट्यामध्ये पेड काउन्सिलिंग रिक्वायरमेंट असेल आणि तुम्हाला DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग करणं असेल तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.